मुंबईला जायचंय तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं। प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा। 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच। ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यावर पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटून आलेत। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली तब्बल 555 एकर सुपीक जमीन संपादित होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। माहुलीपासून सुरू होणारा हा महामार्ग वलखड, चिखलहोळ, नागेवाडी, भाग्यनगर, घानवड, हिंगणघाटी, भाळवणी या गावांमधून जात कडेगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे आणि याच मार्गात अडकणार आहेत जवळपास 1000 शेतकऱ्यांचे भविष्य। भाग्यनगर येथे आयोजित बैठकीत बोलताना ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज दिलाय। ॲडव्होकेट मुळीक म्हणाले, आधीच विविध प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची जमीन गेले, आता पुन्हा महामार्गासाठी जमीन घेतली तर अनेक कुटुंब पूर्णपणे भूमिहीन होतील। माहुली गावचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की टेंबू प्रकल्प, MACB सबस्टेशन, कालवे, रस्ते रुंदीकरण यामुळे 250 ते 300 एकर जमीन आधीच गेले आणि आता आणखीन 112 एकर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे। भाग्यनगरमध्ये 137 एकर, नागेवाडी आणि घानवडमध्ये प्रत्येकी 50 एकर, भाळवणीत तब्बल 145 एकर तर चिखलहोळ आणि हिंगणघाटी येथेही मोठ्या प्रमाणात जमीन जाणार आहे। आधीच 2-3 एकरांवर आलेली शेती, त्यात आणखीन जमीन गेल्यास शेतकऱ्यांच्या हातात उरणार तरी काय, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। विशेष म्हणजे आधी प्रस्तावित झालेला महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आलाय, पण तोच मार्ग आता बदलून खानापूर तालुक्याकडे वळवण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी ठाम इशारा दिलाय, जर शेतकऱ्याने आता एकजूट दाखवली नाही तर भविष्यात आपल्याकडे शेतीच उरणार नाही। हा लढा आपल्याला अस्तित्वाचा आहे। या बैठकीला नागेवाडी, भाग्यनगरसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, विकासाच्या नावाखाली आमचं जगणं का हिरावलं जातंय। ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी व्यक्त केले। या प्रसंगी रोहित काटकर, दीपक काटकर, रवी काटकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केलीत। यावेळी किसनराव जानकर, संग्राम देशमुख, नागेवाडी सोसायटीचे चेअरमन संभाजी निकम, संपतराव यादव, संपताना निकम, जयराम जगताप, प्रेमानंद जगताप, संताजी जगताप, तानाजी काटकर, संतोष जगताप, सोन्या भाऊ, आबासू जगताप, भीमराव निकम, बाबूराव जगताप, जगन्नाथ काटकर, भीमराव जगताप, पतंगराव काटकर, पोपट जगताप, चंद्रकांत जगताप, सुरेश जगताप यांच्यासह नागेवाडी, भाग्यनगर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।